बाकी समाजामध्ये किंवा संघटनांमध्ये बघतो की कॉलनीमध्ये बघतो टर्फ क्रिकेटचं चलन खूप जास्त आहे, बॉक्स क्रिकेटचं. आमच्याकडे बॉक्स क्रिकेट पण होतो, त्याच्यामध्ये पण आमची जी अग्रेसन जयंती असते त्याच्यामध्ये बॉक्स क्रिकेट खेळला जातो. पण जे मैदानाचा एक फील आहे किंवा मोठ्या मैदानाचा खेळण्याचा अनुभव आहे तो एक वेगळा असतो. त्याच्यामध्ये बॉक्स क्रिकेटची आपण बरोबरी करू शकत नाही असा आमचा एक विजन आहे. म्हणून आम्ही वुमन्स बॉक्स क्रिकेट वगळता मोठ्या मैदानावर खेळणार आहे. म्हणजे आमचे घरांची आई बहिणी मुली सगळे आहेत त्याच्यामध्ये. 50 वर्षापर्यंत जे आहे लेडीज त्याच्यामध्ये खेळणार आहे मोठ्या ग्राउंडवर. आणि जे स्टुडंट्स आहेत चौथी ते 8वी त्यांची पण एक आम्ही याच्यामध्ये टीम्स बनवलेले आहेत, त्यांचे पण सामने होणार आहे यावेळेस. आणि जे बाकी जे मेन आमचे 29 सामने आहेत जे पुरुषांचे असतात त्याच्यामध्ये 14 वर्षापासून मला वाटतं 59 वर्षापर्यंत खेळाडू यावेळेस आहेत. 59 वर्षाचे पण खेळाडू खेळणार आहे यावेळेस. तर साखळी सामने पहिले जे 3 दिवस होणार आहे, त्याच्यानंतर IPL स्टाईल प्ले ऑफ होणार आहे. म्हणजे IPL मध्ये जसं आपण बघतो टॉप 4 टीम्स क्वालिफाय करतात प्ले ऑफ मध्ये, सेमी फायनल फॉर्मॅट नाही घेऊन आम्ही प्ले ऑफ IPL सारखे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 टीम वरती जातील, प्ले ऑफ होतील, 16 तारखेला फायनल होणार. यावेळेस आम्ही दरवर्षीच करतो. मागचे 4 वर्षापासून ऑप्शन सेरेमनी पण IPL स्टाईल मध्ये आमच्याकडे होते. ऑप्शनचे फॉर्मॅट मधून आम्हाला एक फायदा होतो की सगळे बॅलन्स टीम बनतात. म्हणजे कोणती वीक टीम आहे की वन साइड मॅचेस आहे असं नाही आहे. म्हणजे IPL मध्ये जसं आपण बघतो सगळं मिक्स असतात, त्याच्यामध्ये काही फॉरेन प्लेयर्स असतात, काही इंडियन असतात. आणि कोणती टीम कोणाला हरवू शकते, कोणत्या मॅच तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही. असे तुल्यबळाला आपण म्हणतो मराठीत, तसे सामने होणार आहे IPL ऑप्शन फॉर्मॅटमुळे. आमचं ऑप्शन पण तुम्हाला आम्ही त्याचे फोटोज वगैरे पण शेअर करू, व्हिडिओ शेअर करू. त्याच्यानंतर प्रथमतः यावेळेस कोणत्याच समाजात नाही झालेला किंवा कोणत्याच टुर्नामेंटमध्ये असं झालेलं नाही, आम्ही ट्रॉफी आणि टी-शर्ट अनविलिंग एक सेरेमनी ठेवली. त्याच्यामध्ये सगळे प्लेयर्स जे 120 प्लेयर्स होते, 130 प्लेयर्स होते ते इन्व्हायटेड होते. सगळे संघ मालक इन्व्हायटेड होते, स्पॉन्सर इन्व्हायटेड होते. आणि पूर्ण एक क्रिकेटचे रिलेटेड जे स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं कसं एक वेगवेगळे स्पर्धा खेळले जावे त्याच्यासाठी तिकडे वेगवेगळे अंताक्षरी क्रिकेट रिलेटेड किंवा मिमिक्री असो असे गेम्स ठेवले होते. आणि एक दिमागदार 16 असा ट्रॉफी अनविलिंगचा ट्रॉफी आणि टी-शर्ट अनविलिंगचा आमचा मागच्या शनिवारी 7 तारखेला पार पडला. त्याच्या व्यतिरिक्त सामने जे आहे आमचे ते प्रत्येक 10 ओव्हरचे असतात टेनिस बॉलचे. आणि पुढच्या वेळेस असं आमचा एक मानस आहे की आमच्या समाजाने 2 टीम तरी तयार करावी, जे लेदर बॉलसाठी पण तयार असायला पाहिजे. कोणतेही आपल्या औरंगाबादला इंडस्ट्रियल किंवा सामाजिक स्पर्धा आहे त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आमचा एक प्रयत्न असणार आहे. आणि कंटिन्युअस पूर्ण वर्षभर आमचे 35 खेळाडू कंटिन्युअस प्रॅक्टिसमध्ये असतात समाजाचे. म्हणजे आता हे 10 टीम तर फक्त टुर्नामेंटसाठी आहेच, पण 35 खेळाडू समाजाचे आमचे ACC अग्रेसन क्रिकेट क्लब असा क्लब पण आहे आमचा. त्याच्यामुळे ते थ्रूआउट द इयर पूर्ण वर्ष MDM प्रॅक्टिस करतात सकाळी वगैरे. म्हणजे शारीरिक जे फिटनेस असो, सगळ्यांमध्ये बॉन्डिंग असो, त्याच्यासाठी आम्ही हे सगळं क्रिकेटला स्पोर्ट्सला प्राधान्य देतो. त्यासाठी आमची जी पेरेंट बॉडी आहे म्हणजे अग्रवाल सभा आहे, आमचं युवा मंचचा एक उपक्रम असतं अग्रेसन क्रिकेट लीग. त्याला आम्हाला बॅकबोन जे आहे आमची सपोर्ट आहे त्यांचे सभाच असतं मेन म्हणजे आमची समाजाची पेरेंट बॉडी. त्यांचे अध्यक्ष पूज्य बिहारी अग्रवाल इकडे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडा मार्गदर्शन आणि याच्यावर प्रकाश टाकावा. स्पर्धाबाबत जे युवा मंचचे कार्यक्रम उपक्रम आहेत त्याच्याबाबत थोडंसं सांगावं. प्रत्येक समाजामध्ये आजकाल खेळायचं म्हणा बाकी सगळ्या गोष्टीचं चालू असते. तर त्या हिशोबाने ह्या वेळेस आम्ही अग्रवाल समाजाचे एक क्रिकेट मॅचेस होता. तर हे कार्यक्रम 7 वर्षापासून चालू आहे, पण ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही घेतो. त्याचं कारण म्हणजे आमची युवा बोर्ड. आपण सहज होती पण दिवसातून रोज 5-7 हजार पावलं मात्र चाललं पाहिजे. हे लोक रोज सगळे तेवढं टार्गेट पूर्ण करून टाकतात. तर आम्ही ठरवलं होतं की आपल्या अग्रवाल समाजाचे मॅचेस घ्या आणि एवढ्या मोठ्या टीम 10-12 टीम आहेत त्याच्यामध्ये 120 त्या 120 मधून आपण 10-15 असे काढायचे का जे उद्या क्रीडेचं होतं किंवा लायन्सवाल्याचे हे होते. तर त्याच्यामध्ये अग्रवाल समाजाने सुद्धा रिप्रेझेंटेशन करावं. त्या निमित्ताने त्याच्यासाठी ही तयारी करावं. आमच्या 1 वर्षापासून डेली सकाळी 7 ते 9 आमच्या अग्रवालची मुलं तिथं खेळतात आणि त्याच्यामधून 120
लोक मी निवडलेले आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या याच्यामध्ये कधीच आजपर्यंत भांडणं तर्क झालेली नाही. तर तुम्ही जाऊन आमच्या राजीव गांधी स्टेडियमवर तर संध्याकाळी भांडण झालं सगळं होतंच. पण आमच्याकडे तो प्रकार नाही आहे. कारण एक तर लोकसमुदाय म्हणा तुमच्यासारख्याच्या भीती म्हणा की उद्या काही झालं पेपरमध्ये जे काही कंट्रोल आहे त्याच्यामुळे आमच्याकडे कधी काही प्रॉब्लेम होत नाही आहे. आणि स्पॉन्सर आमच्याकडे खूप चांगले चांगले आहेत. त्याच्यामुळे ती काही तकलीफ नाही आहे. आणि फिटनेसच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक दायित्व म्हणून सगळ्या ठिकाणी आम्ही रिप्रेझेंटेशन करतो. तर क्रिकेट हे त्याच्यामधला एक खेळ आहे आणि याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा मी ॲडजस्ट केलेले आहे. महिला बी आहेत आणि जेंट्स सुद्धा. काय बात आहे. टीमला आपण ट्रॉफी देतो आणि आपण मारवाडी आहे आणि आपण कॅश प्राईज म्हणजे याच्यात नाही देण्याचं आपलं एक कारण आहे. आपण मारवाडी माणसं नाही देते आणि कॅश कुठं देतात की तिथं लोकल टीम्स वगैरे सहभाग होतात तिथंच कॅश प्राईज होतात. आपल्या इथे फक्त ट्रॉफी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की संघाची जी फीज आहे फ्रँचाईज फीज ती 50,000 रुपये आहे. पण ती तुम्ही सामना किंवा मालिका जिंकली तर 1 रुपया भेटत नाही. म्हणजे हे इट इज नॉट अ कमर्शियल टुर्नामेंट. कमर्शियल याच्यामध्ये आर्थिक असं काही गणित नाही किंवा मॅन दिसेल तर तुम्हाला कार भेटणार आहे किंवा टू व्हीलर भेटणार आहे. हे सामाजिक बांधिलकी लोक आवडीने टीम घेतात. त्याच्यामध्ये मी नमूद करू इच्छितो की प्रत्येक वर्षी जे आपली टीम्स आहे ते फिक्स आहे. लोक वेटिंग मध्ये आहेत की आम्हाला टीम पाहिजे. पण आमचे रिपीट आहे तेच फ्रँचाईज आहे. नवीन कॅटेगरीमध्ये लोक थांबतात त्याच्यामध्ये. टीम्स फिक्स आहे ऑलमोस्ट. एखादी टीम मागे पुढे एखाद्या नाही जमलं कोणाचं एवढं क्रेज असलं 3 महिने पहिले बुकिंग असते टीम. आणि प्राईज मनी असं काहीच नाही याच्यामध्ये. फक्त सगळे जे ट्रॉफी आहे म्हणजे ते अमूल्य आहे त्याच्यासाठी खेळतात. त्याच्यात खेळाडू पूर्ण महाराष्ट्रातून येणार की फक्त नाही सध्या संभाजीनगरचीच आहे याच्यामध्ये पूर्ण लोक. त्याच्यामध्ये आमचा यावर्षी प्रयत्न होता. अंपायर आपले जे एमसी अप्रूव्ड अंपायर आहे पूर्ण स्कोरर अंपायर आणि कॉमेंटेटर म्हणजे एमसीचे अप्रूव्ड पॅनलचे अंपायर आहे. बाबा चव्हाण सर वगैरे जे पूर्ण पॅनल मध्ये एक्झाम पास अंपायर आहे.